हॅलो, वेलकम टू माय चॅनल। मागील व्हिडिओमध्ये आपण कोळंबी कशा प्रकारे क्लीन करायची ते पाहिले आहे। आज आपण कोळंबी रवा फ्राय करणार आहोत। कोळंबी रवा फ्राय करण्यासाठी आपण अगोदर कोळंबी चांगली क्लीन करून घेतली आहे। अगोदर आपण त्याच्यामध्ये 2 चम्मच कोकम आगळ टाकूया। कोकम आगळ जर आपल्याकडे नसेल तर ते आपण स्किप देखील करू शकतो। नंतर अर्धा चम्मच आपण त्याच्यामध्ये हळद पावडर, अर्धा चम्मच धना पावडर, नंतर गरम मसाला आपण एकदम कमी प्रमाणात घ्यायचा आहे। मिरची पावडर आपण इथे अर्धा चम्मच घेतली आहे। तिखट आपल्याला किती प्रमाणात हवं आहे त्यानुसार आपण मिरची पावडर घ्यायची आहे। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आपण त्याच्यामध्ये टाकूया। नंतर आपण इथे आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट तयार करून घेतली आहे। ती आलं लसूण पेस्ट आपण 2 चम्मच त्याच्यामध्ये टाकूया। आता हे मसाले आपल्याला कोळंबीमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। हे मसाले कोळंबीमध्ये चांगले मिक्स केल्यानंतर आपण 10 मिनिट हे मॅरिनेशनसाठी ठेवूया, किंवा आपण लगेच कोळंबी फ्राय करण्यासाठी घेतली तरीही चालेल। तोपर्यंत आपण कोळंबी फ्राय करण्यासाठी लागणारे कोटिंग तयार करून घेऊया। त्यासाठी आपण इथे 4 चम्मच मोठा रवा घेणार आहोत। मोठ्या रव्यामध्ये कोळंबी छान फ्राय करता येते आणि रवा पण पॅनला लागत नाही, त्यामुळे आपण इथे मोठा रवा घेतला आहे। नंतर 1 चम्मच तांदळाचे पीठ आपण घ्यायचे आहे, थोडीशी हळद पावडर आणि कोळंबीमध्ये मसाले टाकताना आपण मीठ टाकले आहे, त्यामुळे इथे आपल्याला रव्याला लागेल असे थोडेच मीठ त्यामध्ये टाकायचे आहे। हे चांगले आपण मिक्स करून घेऊया। अगोदर आपण ही सगळी कोळंबी रव्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे आपली सगळी कोळंबी आता रव्यामध्ये चांगली मिक्स करून झाली आहे। कोळंबी फ्राय करण्यासाठी आपण इथे लो गॅस फ्लेमवरती पॅन ठेवला आहे आणि त्या पॅनमध्ये आपण 2 चम्मच तेल टाकले आहे। ही सगळी कोळंबी आता आपण पॅनमध्ये फ्राय करण्यासाठी ठेवूया। लो गॅस फ्लेमवरती आपल्याला कोळंबी 5 ते 10 मिनिट चांगली फ्राय करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे इथे आपली कोळंबी एका साइडने चांगली फ्राय झाली आहे। आपण त्याच्यावर लिंबाचे थेंब टाकूया। वरून आपण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि दोन्ही साइडने कोळंबी चांगली फ्राय करून घ्यायची आहे। अशा प्रकारे मॅक्झिमम 10 ते 15 मिनिटांमध्ये आपली कोळंबी रवा फ्राय तयार होते। आपली आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा। तसेच अशा झटपट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राइब देखील करा। थँक यू।